नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं माझ्या छोट्याशा चॅनलमध्ये. तर मला आज बनवायचे होते गावठी पद्धतीने, साध्या आणि सोप्या पद्धतीने साबुदाणे वडे. त्यासाठी मी रात्रीच साबुदाणे भिजत ठेवलेले. मग मिरची अशी मी मिक्सरला बारीक करून घेतली. छान असा शेंगदाण्याचा भाजलेला कूट घेतला, तो सुद्धा साबुदाण्यावरती टाकला आणि मीठसुद्धा टाकलं चवीपुरतं. आणि छान असे आपले उकडून घेतलेले बटाटेसुद्धा होते, ते सुद्धा आपल्याला मिक्स करून घ्यायचे आहे. छान हा घोळ आपल्याला एकदम असं मस्त सुंदर मिक्स करून घ्यायचा आहे व्यवस्थित. अगदी 5 ते 6 मी बटाटे घेतलेले आहे इथं उकडलेले. छान असं मिक्स करून घेऊया. आणि हे पहा, मिक्स करून झाल्याच्या नंतर हे मिश्रण असं दिसत होतं मस्त असं. आणि छान मी छोटे छोटे वडे असे थापून घेतले. मस्त आपली कढईसुद्धा गरम झालेली आणि सुंदर असे वडे मी तळायला घेतले. आणि म्हटलं चला त्याच्याबरोबर खायला खोबऱ्याची चटणीसुद्धा करूया. आणि इकडे एका साईडला मंद आचेवरती छान असे आपले वडे तळून होत होते. आणि तोपर्यंत मी इकडं चटणीसुद्धा बनवलेली आहे. थांबा, तुम्ही पाहू शकताय. वडे आपले मंद आचेवरतीच भाजायचे, कारण कच्चे नाही राहिले पाहिजे. तर कोणाला साबुदाणे वडे खायला आवडतात नक्की कमेंट करून सांगा. अशा पद्धतीने साबुदाणे वडे नक्की ट्राय करा. तर कसा वाटला आजचा व्हिडिओ नक्की कमेंट करून सांगा. असेच नवीन नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. मस्त अशा पद्धतीने आपण हलक्या अशा हाताने छान असे साबुदाणे वडे भाजून घेऊया. इथं मी चटणी झटकन बनवून घेतली आणि चटणीला फोडणी देखील करते जिऱ्याची. छान अशी सुंदर अशी चटणी, मस्त असे गरमागरम साबुदाणे वडे. तर कसा वाटला व्हिडिओ नक्की कमेंट करून सांगा. आणि तुम्ही पण छान बनवा आणि मस्त खा. चला बाय बाय, भेटू अशाच नवीन व्हिडिओमध्ये.